श्री स्वामी समर्थ. बऱ्याच सज्जनांना हा प्रश्न पडतो की आपला जो स्वामींचा तारक मंत्र आहे तो तारक मंत्र खरंच काम करतो का, किंवा त्यामध्ये खरंच काहीतरी शक्ती आहे का, किंवा आपण ज्यावेळेस अडचणीत असतो, संकटात असतो, त्यावेळेस तारक मंत्र आपलं रक्षण करतं का. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आजचा जो आपला स्वामी अनुभव आहे या स्वामी अनुभवामधून तुम्हाला मिळणार आहेत. तर कोणत्याही स्वामी भक्ताच्या किंवा सज्जनांच्या मनामध्ये जर या शंका असतील किंवा हे प्रश्न असतील तर आजचा जो स्वामी अनुभव तुम्ही पूर्ण ऐकलात तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या स्वामी अनुभवामध्ये भेटणार आहे. आजचा जो स्वामी अनुभव आहे तो अत्यंत दिव्य स्वामी अनुभव आहे, हृदय हेलावून टाकणारा स्वामी अनुभव आहे. आजच्या स्वामी अनुभवामध्ये तारक मंत्राचा काय महिमा आहे किंवा तारक मंत्रामध्ये काय शक्ती आहे हे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर मग स्वामी अनुभव गाथा या आपल्या सिरीज मधील आजच्या स्वामी अनुभवाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आजचा जो दिव्य स्वामी अनुभव आहे तो सिन्नरच्या वर्षाताई विनोद पाटील या ताईने पाठवलेला आहे. अत्यंत दिव्य स्वामी अनुभव आहे. ते सिन्नरचे आहेत, प्रॉपर पुण्याला राहतात. गेल्या 30-40 वर्षापासून ते पुण्यालाच आहेत. अधूनमधून कधीतरी गावाकडे त्यांचं येणं असते. तर वर्षाताईने जो त्यांचा स्वामी अनुभव आपल्याला पाठवलेला आहे तो अत्यंत काळजाला हात घालणारा अनुभव आहे. आपलं काळीज हेलावून टाकणारा अनुभव आहे. अंगावरती काटा उभा राहायला पाहिजे असा त्यांचा दिव्य स्वामी अनुभव आहे. तर आजकाल एक सर्वांना प्रश्न पडत असते की तारक मंत्र जो आहे तो तारक मंत्राबद्दल खूप प्रश्न आहेत लोकांच्या मनात, खूप शंका आहेत. आणि काही लोकांना तर असं वाटतं की तारक मंत्र करायचे की नाही असे प्रश्न असतात. पण या सर्व प्रश्नांचं उत्तर आजच्या स्वामी अनुभवातून सगळ्यांना भेटणार आहे. जर तारक मंत्राबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर त्याचं उत्तर भेटणार आहे. तर वर्षाताईंच्या ज्या सासूबाई आहेत ते गेल्या 10 वर्षापासून स्वामींची भक्ती करतात आणि घरामध्ये असं भक्तीचं काही जास्त वातावरण नाही आणि त्यांचं ते करत राहतात त्या अशा पद्धतीनं. त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना ह्या गोष्टीसाठी, स्वामी सेवेसाठी कसलंही प्रोत्साहन भेटलं नाही, मदत भेटलेलं नाही किंवा कोणीही सकारात्मक भूमिका दाखवली नाही त्याच्याबद्दल. आणि ते कधी काय प्रसाद जरी द्यायला गेले घरी तर ते म्हणणार की हे काय चालवलं आई, तू करत जा आणि तू खात जा. तुला आम्ही कुठल्या गोष्टीसाठी विरोध करत नाही, तुला करू वाटतात ना तू करत जा, पण आम्हाला सांगू नको या सगळ्या गोष्टी किंवा आमच्यापर्यंत घेऊन येऊ नये या गोष्टी. त्यांच्या मुलाचं असं स्पष्ट मत होतं, म्हणजे वर्षाताईंच्या पतींचं असं स्पष्ट मत होतं. तर 10 वर्षापूर्वीचे वर्षाताईंनी एक गोष्ट सांगितलेली अशी की कुणाचं तरी नात्यामध्ये लग्न होतं त्यांच्या आणि त्या निमित्ताने त्यांना सिन्नरला जाण्याचा योग आला. आणि वर्षाताईंची खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपण परत नाशिकला जर कधी जाणं झालं आपलं, कारण त्या ठिकाणी कोण राहत नाही, ते फक्त घर आहे व्यवस्थित बांधलेलं वगैरे. तर हे ज्या वेळेस जातात त्याच वेळेस ते त्या ठिकाणी जाणं, राहणं 2 दिवस 4 दिवस आणि परत आपल्या आपल्या कामावरती पुण्याला येणं. त्या लग्नाच्या निमित्तानं सपरिवार सर्वांचंच त्या ठिकाणी जायचं ठरलं गावाकडं सिन्नरला. ठरल्यानंतर मग त्यावेळेस वर्षाताईने आपल्या पतींना सांगितलं की मला खूप दिवसापासून जी इच्छा आहे आणि मला त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जायचं आहे इकडे. तर आपण सिन्नरला गेल्यानंतर ते सगळं कार्यक्रम आटोपलं की आपण दुसऱ्या दिवशी जाऊन दर्शन वगैरे करून येऊया. तर पती म्हटलं ठीक आहे, मला पण 1 दिवसाची सुट्टी आहे, आपण जाऊन येऊ. अशा प्रकारे सगळं झालं. आणि हे सगळं होत असताना त्यांच्या ज्या सासूबाई आहेत त्यांची पण खूप दिवसापासूनची इच्छा होती, जर परत सिन्नरला जर कधी जाण्याचा योग आला, कुठल्याही कारणास्तव असेल किंवा कुठल्या सणाला वगैरे कधीही जर जाण्याचा योग आला तर आपण तिथून काहीही करून किंवा मुलाला सोबत घेऊन आपण दिंडोरीला एकदा जाऊन यायचं. आपला जो दिंडोरी प्रणित सेवा मार्ग आहे स्वामींचा, त्या ठिकाणी जाऊन दर्शन करून यायचं. आणि जर भाग्यात असेल, नशिबात असेल तर त्या ठिकाणी गुरुमाऊलींचं परत दर्शन होईल, सत्संग भेटेल, प्रवचन ऐकायला भेटेल, 2 शब्द कानावरती पडतील, अशी खूप दिवसापासूनची त्यांची इच्छा होती. पण ते सांगू शकत नव्हते, कारण घरात एकदम असं वातावरण होतं की प्रसाद जरी द्यायला गेलं तर ते विरोध करायचे सगळे. ते आता सांगितल्याप्रमाणे ते म्हणायचे की तुला काय करायचं ते करत राहत. मग एवढी मोठी गोष्ट कसं सांगणार, आणि सांगितलं जरी ते ऐकणार आहे कोण, त्या गोष्टीला कोण त्यांना हे करणार. मग शेवटी त्याने असं ठरवलं की जर कोणी जरी सोबत नाही आलं तर शेवटी आपण स्वतः बसनी जाऊन घेऊ, पण जायचं जातं. मग ज्या वेळेस ते कार्यक्रमासाठी सिन्नरला पोहोचले सपरिवार, कुटुंबातील सर्व मंडळी, मग कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी ते त्या ठिकाणातून, कार्यक्रमाच्या ठिकाणावरून आपल्या गावी सिन्नरला गेलेत आणि मग त्या ठिकाणी 1 दिवस मुक्काम केला त्यांनी. केल्यानंतर मग पत्नीची इच्छा होती की त्र्यंबकेश्वरला जायचं आहे, तर मग ते त्र्यंबकेश्वरला निघाले. त्यांच्या 2 मुली सोबत होत्या आणि सासरे, सासूबाई आणि हे पती पत्नी दोघं सर्वजण निघाले.
त्र्यंबकेश्वरला जाऊन पोहोचले. त्या ठिकाणी दर्शन झालं सगळं व्यवस्थित. तास 2 तास त्या ठिकाणी बसले शांततेत. आणि मग नंतर आता निघूया म्हटलं त्या पुण्यासाठी. मग त्यावेळेस त्यांच्या जे सासूबाई आहेत, त्यांना राहवलं नाही ती गोष्ट. ते म्हणले आता इथंपर्यंत आलोय आपण, तर दिंडोरीला काय खूप लांब नाही तुम्ही, बरोबर. दिंडोरीला पण आपण जाऊन आलं तर माझ्याबरोबर या सर्वांना पण हे होईल. आणि हे लहान लहान मुलं जे आहेत यांना पण त्या ठिकाणी सगळं पाहता येईल, स्वामींच्या ह्याच्यामध्ये जाता येईल, सर्वांनाच लाभ होईल त्याच. बरोबर. मग त्यावेळेस थोडीशी हिंमत करून त्यांनी सांगितलं मुलाला की बाळा, आणि मला दिंडोरीला जाण्याची खूप दिवसापासूनची इच्छा आहे, पण तुम्ही सर्वजण मला असं बोलता निगेटिव्ह, त्यामुळे मी तुम्हाला सांगत नाही म्हणले काय ते. पण आता आपण इथंपर्यंत आलोय ना, तर आता मला राहावं नाही म्हणले, आणि आपण एकदा जाऊन येऊया. आणि त्यावेळेस मग ते दिंडोरीला गेले त्या ठिकाणी. आणि दिंडोरीला गेल्यानंतर मग त्या ठिकाणी सगळं दर्शन वगैरे झालं व्यवस्थित. काहीतरी कार्यक्रम चालू होते, त्या कार्यक्रमाचा पण त्यांनी लाभ घेतला. आणि सेवेमध्ये थोडंफार जे काही लावता येते ते त्यांच्या सासूबाईने दानाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी हे केलं. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग नंतर त्या ठिकाणी ते बसलेले होते एका ठिकाणी. त्यावेळेस काही सेवेकरी महिला त्या ठिकाणी आलेल्या होत्या. मग त्या ठिकाणी त्यांच्या चर्चा सुरू होत्या. मग यांच्या सासूबाई नवीनच होत्या त्या ठिकाणी. मग त्यांनी सांगितलं की मी स्वामींना खूप मानते, मी स्वामींची खूप भक्ती करते. घरातून सर्वजण विरोध करतात तरी पण मी भक्ती करते स्वामींची. पण त्यांनी सांगितलं की माझ्याकडे काही नाही म्हणले, ना स्वामींची मूर्ती आहे ना काहीच नाही म्हणले माझ्याकडे, ना कुठला ग्रंथ आहे ना काहीच नाही. पण मला सेवा करण्याची खूप इच्छा आहे स्वामींची, पण कसं करायचं मला माहिती नाही. मग त्यावेळेस त्या ताईंनी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे जर काय नसेल ना तरी चालेल, साधा एक फोटो जरी असेल. हो म्हणले आहे माझ्याकडे फोटो. तर फोटोची पूजा करा तुम्ही, दररोजची पूजा करायची स्वामींची, आणि तारक मंत्राची सेवा सुरू करा. आणि तारक मंत्राचं एक छोटंसं पॅम्पलेट त्यांच्याकडे होतं, त्यांनी त्यांना दिलं. आणि अशा प्रकारे दररोज तुम्ही जर शक्य असेल तर संध्याकाळी सुद्धा करायचं असं सांगितलं. आणि तुम्हाला जशी वेळ भेटेल त्या पद्धतीनं तुम्ही मग नामस्मरण करू शकता स्वामींचं. तुम्हाला जशी वेळ भेटेल त्या पद्धतीनं तुम्ही जप सुद्धा करू शकता, 11 माळी 21 माळी जप करू शकता. तर जसं तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने, पण तारक मंत्राची सेवा तुम्ही दररोज करा, अवश्य करा म्हणून सांगितलं. मग त्यावेळेस ताईंना खूप आनंद झाला. ते म्हणले आल्यासारखं मला काहीतरी सेवा भेटली. आणि त्यांनी संकल्प केला की इथून मी आता दररोज तारक मंत्राची कुठल्याही परिस्थितीमध्ये रोजच्या रोज सेवा सुरू. आणि त्यांनी त्या पद्धतीने सेवा सुरू पण केली. सकाळी पण करायला लागले आणि संध्याकाळी पण सेवा करायला लागली. आणि असं करता करता, ही 10 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट आहे, असं करता करता त्यांनी 10 वर्षापर्यंत सलग तारक मंत्राची सेवा अखंडितपणे त्यांनी केलेली, सकाळ संध्याकाळी. कधी खंड पडू दिलं नाही त्याच्यामध्ये. आणि कसलीही अपेक्षा नाही, कसलीच अपेक्षा नाही. अगदी निष्काम आणि निस्वार्थ होऊन 10 वर्षापर्यंत त्यांनी स्वामींची तारक मंत्राची सेवा त्यांनी केलेली. आणि मग नंतर हे गेल्या वर्षीची घटना त्यांनी सांगितलेली आहे आता, मागच्या वर्षी. तर मागच्या वर्षी त्यांची मोठी बहीण आहे, वर्षाताईंची मोठी बहीण. तर त्यांच्या इथं विशेष रूपानं गौरी गणपतीचं सण साजरा करणार होते. आणि त्यासाठी मग त्यांनी बऱ्याच लोकांना आमंत्रण दिलेलं होतं. यांना पण सांगितलं, ही तर लहान बहीण त्यांची. आणि ते सांगितलं की काही जरी झालं तरी तुम्ही पूर्ण सर्वांनी यायचं आहे. तुझ्या सासू सासऱ्याला पण घेऊन यायचंय तुला, तुझ्या पतीला पण घेऊन यायचंय तुला, आणि मुलांना पण घेऊन यायचं. मला काही कारण सांगायचं नाही. आता बहिणीने एवढा आग्रह केला म्हटल्यानंतर जाणं भाग होतं त्यांना. त्याने आपल्या पतींना सांगितलं आणि सुट्टी घ्यायला सांगितली. आणि जसं गौरी गणपतीचा सण जवळ आला तसं 4-5 दिवस सुट्टी काढली त्यांनी. आणि ते बहिणीच्या गावाकडे गेले, सहकुटुंब पूर्ण आपल्या मुलींना वगैरे घेऊन. ते सर्वजण बहिणीच्या इथं पोहोचले जाऊन. आणि त्या ठिकाणी ते 2-3 दिवस राहिले त्या ठिकाणी. आणि मग एक दिवस सिन्नरसाठी गेले ते त्यांच्या गावात. आणि सकाळी त्या ठिकाणी गेले होते ते. आणि दिवसभर त्या ठिकाणी राहिले आणि संध्याकाळी पुण्याला जायचं प्लॅन होतं त्यांचं. आणि सगळं झालं त्यांचं, जेवण वगैरे झालं. आणि थोडं गावातले मित्रमंडळी भेटीगाठी याच्यामध्ये खूप वेळ गेला त्यांचा. आणि तिथून निघायला त्यांना उशीर झाला सिन्नरमध्ये. आणि रात्री त्यांचा प्रवास सुरू झाला. रात्री जवळपास काहीतरी 2-2:30 वाजलेले होते. त्यावेळेस वर्षाताईंच्या सासूबाईंच्या मनामध्ये अशी शंका, अचानकच त्यांच्या मनामध्ये अशी शंका यायला लागली, उत्पन्न व्हायला सुरू, विचार यायला लागले निगेटिव्ह अशा त्यांच्या मनामध्ये, काहीतरी अशुभ घडेल की काय असं त्यांना वाटायला लागले. आणि परत ते स्वतःच्या मनाशी बोलायला लागले की असं का होईल, मी असं काय विचार करायला लागले, असे काय विचार माझ्या मनात, असं काही होणार नाही, स्वामींची कृपा आहे आपल्यावर. पण राहून राहून त्यांना असं वाटायला लागले की काहीतरी घडलं तर कसं करायचं, असे निगेटिव्ह विचार त्यांच्या मनामध्ये आजपर्यंत कधी आलेले नव्हते.
आणि मग हे विचार सांगायचे तर कसं? असे अशुभ विचार जे आपल्या मनात यायला लागले ते व्यक्त करणारे काय म्हणून सांगायचं समोर? आपल्या मुलाला तर काय सांगायचं, आपल्या पतीला तर काय सांगायचं, किंवा सुनाला तर काय सांगायचं? मग त्यांनी काय होणार नाही म्हणून त्यांनी हे केलं आणि तारक मंत्र जप करायला सुरुवात केली. जे काय होईल ते होईल, स्वामी आहेत आपल्या पाठीशी. आणि माझ्या मनामध्ये असे अशुभ विचार यायला लागले, तर त्यावरती एकच उपाय आहे, तारक मंत्राचा जप करा. आणि त्यांनी तारक मंत्र करायला सुरुवात केली आणि जवळपास काहीतरी 10 तारक मंत्र म्हणून झालेले होते त्यांचे 10 वेळा. आणि 11व्या वेळेस पहिलं चरण संपलं, दुसऱ्या चरणाला सुरुवात झालेली होती. आणि दुसऱ्या चरणाची जी शेवटची ओळ आहे, आज्ञेविना ही काळ न नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. आणि त्याच वेळेला 5 सेकंदाचं अंतर असेल, फक्त 4 ते 5 सेकंद. हायवे पूर्ण मोकळी होती. रात्री हायवेला वाहनं नव्हती अजिबात. एखादं वाहन साईडने जात होतं आणि यांच्यासमोर दूर दूरपर्यंत वाहनं नव्हती, मागं पण वाहनं नव्हती. आणि अशा ह्याच्यामध्ये चाललेलं असं बारीक पाऊस पडायला लागलेलं होतं आणि फक्त 5 सेकंदाचा कालावधी असेल. काय झालं काय माहिती नाही. आणि 5 सेकंदामध्ये 4 ते 5 सेकंदामध्ये पलीकडे जी गाडी होती ती गाडी अचानक डिवायडरवरून क्रॉस होऊन यांच्या समोर आली. आणि इतक्या वेगात गाडी होती आणि यांची पण गाडी वेगात होती. पूर्ण हायवे मोकळा होता, रस्ता मोकळा होता. आणि त्यावेळेस इतक्या भयंकर रीतीनं 4 ते 5 सेकंदामध्ये गाडी वेगात एकदम पुढे आल्यानंतर ताईंच्या सासूंना असं झालं की आता संपलं सगळं. आणि त्यांनी इतक्या जोरात आरोळी ठोकली, हाक मारली, स्वामींचा धावा केला की स्वामी वाचवा, स्वामी म्हणून जोरात आरोळी ठोकली. आणि त्यावेळेस अशी घटना घडली, त्या ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी त्यांच्या पतीने एकदम चलाखीनं गाडी वळवली जोरात साईडला गेली. तरी सुद्धा जे ट्रक वेगानं आलेलं होतं ते ट्रक येऊन त्यांना धडकलं मागच्या साईडला. आणि भयंकर रीतीने एकदम गाडी चेंगरली आणि तिथून गाडी एकदम वेगाने खरडत जाऊन रोडच्या साईडला गेली. आणि त्या ठिकाणी एक दगड होतं मोठं, त्या दगडाला जाऊन गाडी आदळली. आदळल्यानंतर गाडी एक अडंगी झाली आणि पलटी झाली पूर्ण. म्हणजे गाडी पूर्णपणे पालती झाली. आणि ही सगळी घटना जी आहे ती ही केवळ 2 ते 3 सेकंदामध्ये घडलेली घटना. आणि ते जे ट्रक आलेलं होतं समोरून वेगात, ते ट्रक पुढे जाऊन एका वडाच्या झाडाला धडकलं. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे हे आहे की ज्या दगडाला धडकून गाडी त्यांची पलटी झालेली होती, ज्या ठिकाणी गाडी पलटी होऊन पडलेली होती त्यांची, त्याच्याच पलीकडे फक्त अर्धा फूट अंतरावरती इतकी खोल दरी आतमध्ये खाली, जवळपास काहीतरी 50-60 फुटाचा खड्डा असेल रस्त्याच्या कडाला. आणि एक अर्धा फूट जर गाडी पुढे सरकली असते, 1 फूटभर जर गाडी पुढे सरकली असते, तर पूर्ण त्या उतरटीवरून घसरून खड्ड्यात गेली असते गाडी आणि वाचण्याची मग कोणाची शक्यता नाही. आणि त्या कंडिशनमध्ये त्यांच्या पतीला एकदम भयंकर मार लागलेला होता, त्यांच्या सासऱ्याला भयंकर मार लागलेला होता. पूर्ण पाय त्यांचा फ्रॅक्चर झाला, हात फ्रॅक्चर झालेला होता. त्यांच्या पतीला इथून डोळ्यावरून ते पार इथंपर्यंत, असं त्यांनी सांगितलं की आलापर्यंत पूर्ण असं फाटलेलं होतं. आतले हाडं दिसत होती त्यांची. आणि मुक्का मार तर खूप लागलेला होता, हाताला, पायाला, गुडघ्याला, सगळीकडे. आणि त्या कंडिशनमध्ये गाडी पूर्ण पालती होऊन पडलेली होती. आणि त्यांच्या सासूबाई एकट्याच शुद्धीवर होते, बाकी कुणीही शुद्धीवर नव्हते त्या ठिकाणी. दोन्ही मुली पण बेशुद्धावस्थेत होत्या आणि त्यांची सून पण बेशुद्धावस्थेमध्ये, म्हणजे वर्षाताई पण बेशुद्धावस्थेमध्ये होत्या. आणि त्यांचा मुलगा पण आणि त्यांचे पती, सासरे पण, सगळे बेशुद्धावस्थेमध्ये होते. त्यांना एक सेकंद असं वाटलं की आता एकदम शांत आहे, ह्यावेळेला कोणच नाही, माणूसच नाही, एक गाडी सुद्धा येत नाही वेळेवरती. आता इथं कोण थांबणार आहे? आणि एखादी गाडी आली तरी ती थांबणार कसं? तर त्यांना असं आतून वाटायला लागले आता हे कोण येणार आपल्या मदतीला आणि कोण वाचवणार? तरी पण त्यांनी हे केलं मनातून आणि स्वामींची धावा केली. स्वामींना सांगितलं की स्वामी आता तारा नाहीतर तुम्ही मारा, काय करायचं ते करा, जे काय आहे ते तुमच्या हातात, सगळं तुमच्यावर सोपवून दिलं. वाचवणारे तुम्हीच आहे. तुम्ही जर मारायचं ठरवलं तर कोणी वाचू शकत नाही आम्हाला, आणि तुम्ही जर तारायचं ठरवलं आम्हाला तर कोणी मारू शकत नाही. आणि असा विचार करून ते गाडीतून बाहेर पडले आणि बाहेर पडून हायवेवरती येत होती. तर तेवढ्या कालावधीमध्ये तिथं 7-8 वाहनं जमा झाली त्या ठिकाणी. आणि विशेष आश्चर्य म्हणजे पलीकडल्या साईडने जी जाणारी वाहनं होती ती सुद्धा वाहनं थांबलेली होती. त्या ठिकाणातून सुद्धा 2 व्यक्ती आलेले होते, 2-3 व्यक्ती. आणि ते सर्वांनी येऊन त्यांना मदत केली, गाडी पूर्ण सरळ केली त्यांनी आणि आतलं पडलेल्या सर्वांना बाहेर काढलं. ॲम्ब्युलन्स बोलून घेतलं त्या ठिकाणी आणि ॲडमिट केलं त्यांना दवाखान्यामध्ये म्हणून सर्वांना. आणि तो ड्रायव्हर जो होता ट्रकचा त्याला पण त्यांनी ॲडमिट केलं त्या ठिकाणी.
तो पण बेशुद्ध पडलेला होता, मार लागलेला. आणि डॉक्टरांनी त्यांच्या सासूबाईंना सांगितलं की तुमच्या मुलाला खूप मार लागलेला आहे, रक्त खूप व्हायलेलं आहे डोक्यातून, आणि तुमच्या पतींना पण पायाला पण फ्रॅक्चर झालेलं आहे, हाताला पण फ्रॅक्चर झालेलं आहे, थोडं रिकवर व्हायला टाइम लागेल, पण धोका काहीही नाही. डोक्याला वगैरे कोणाला मार लागलेला नाही, मुका मार लागलेला आहे, पाठीला, हाताला, खांद्याला सगळीकडे मार लागलेला आहे, पण डोक्याला कोणाला इजा झालेली नाही कसलीही. फक्त तुमच्या मुलाला एवढं लागलेलं आहे, काळजी काही करू नको, सर्व व्यवस्थित होईल. आणि त्यावेळेस त्यांच्या सासूबाईंनी सर्व नातेवाईकांना कळवलं. नातेवाईक सगळे हजर झाले त्या ठिकाणी येऊन, आणि मग काही नातेवाईक त्या ठिकाणी गेले, गाडी ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालं होतं त्या ठिकाणी. तर अक्षरशः ती गाडी जी होती, ती गाडी पूर्णपणे अशा रीतीने एकदम फ्रॅक्चर झालेली होती ना, ते बघितल्यानंतर कोणीही म्हणणार नाही की आतला एक सुद्धा व्यक्ती वाचलेला असं. इतक्या भयंकर रीतीनं गाडी पूर्ण चेंगरलेली. गेले ते. तर इतका भयंकर ऍक्सिडेंट झाला, आणि त्याच्यातून ते सुखरूप बाहेर पडले. आणि सकाळी जवळपास काय तर 10-11च्या सुमाराला त्यांचे पती शुद्धीवर आले, वर्ष त्यांचे शुद्धीवर आले, आणि थोडं थोडं बोलायला लागले. तोपर्यंत त्यांच्याबरोबर एक व्यक्ती दवाखान्यामध्ये दुसरी एक व्यक्ती बसलेली होती, जी त्यांच्या नात्यातली नव्हती, ना त्यांच्या ओळखीची होती, ना परिचयाची होती. तर जे ते थांबलेले व्यक्ती होते ना, ते मुंबईला जाणारे होते, आणि ते त्या ठिकाणी कंपनीमध्ये कुठे जॉबला आहेत. आणि विशेष करून त्यांची 10-11 वाजता काहीतरी त्यांच्या कंपनीमध्ये मीटिंग होती महत्वाची, आणि ती मीटिंग त्यांची कॅन्सल करून ते या ठिकाणी थांबलेले होते. मग त्यावेळेस ते दादानी, वर्षांच्या मिस्टरने त्यांनी विचारलं की तुम्ही कशासाठी थांबलेला आहे? तुमची महत्वाची मीटिंग होती, तुम्ही मदत केली एवढीच खूप मोठी, आम्हाला आणून पोहोचवलं तिथे, पण तुम्ही रात्रीपासून आतापर्यंत थांबलेला तिथं, तर एवढं काय त्रास घेण्याची गरज नव्हती तुम्हाला. तर त्यावेळेस ते काय बोलले माहिती आहे का, मी ज्यावेळेस तुम्हाला मदत करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आलेलो होतो, काय झालं म्हणून पाहण्यासाठी आलो होतो मी त्या ठिकाणी, तर तुमची गाडी पलटून पडलेली होती त्या ठिकाणी. गाडीवरती खाली मी ज्यावेळेस पाहिलंय श्री स्वामी समर्थ म्हणून लिहिलेलं आहे, आणि पाठीमागं स्वामी महाराजांचा फोटो लावलेला आहे. आणि ते पाहिल्यानंतर मला असं झालं की हे दुसरे तिसरे कोणी नाहीत, हे माझीच फॅमिली असं मला वाटायला लागलं. आणि माझ्या फॅमिलीचं जर अशी अवस्था झाली, किंवा ॲक्सिडेंट जर झाला, असं अपघात जर झाला, तर मी असंच रस्त्यावर टाकून जाईन का त्यांना? आणि ते म्हटले की दादा तुमच्यासारखेच माझे पण लहान लहान मुलं आहेत, आणि सगळं पाहिल्यानंतर ते गाडीतून बाहेर काढल्यानंतर ते मला तुमच्या लहान मुलीकडे पाहिल्यानंतर, आणि मला असं वाटलं की ही माझीच फॅमिली आहे. स्वामी तुम्ही पण स्वामी भक्त, मी पण स्वामी, हे माझीच फॅमिली असं मला वाटलं, आणि त्यामुळं मी थांबलो म्हटलं. आणि मला जेवढं शक्य होईल तेवढं मदत केली मी तुम्हाला, आणि मी आता येतो म्हणून. नंतर मग सगळी ट्रीटमेंट झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, आणि ते त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडले, पूर्णपणे व्यवस्थित झालं. आणि नंतर मग ते परत पुण्याला येऊन पोहोचले. पुण्याला येऊन पोहोचल्यानंतर मग वर्षाताईंनी, त्यावेळेस वर्षाताईंचे डोळे उघडले. त्यांनी स्वतः सांगितलं, आजपर्यंत मला पण स्वामींचं कधीच मला काय पटत नव्हतं, सासूबाई करत होत्या, मी आता आपल्याला काय बोलता येत नाही म्हणून मी गप्प राहायचे, पण स्वामींचं मला पण अजिबात आवडत नव्हतं ते. पण ही जी घटना घडली, आणि ज्यावेळेस सासूबाईंनी नंतर या सगळ्या गोष्टी सांगितल्या, असं झालं सगळे. आणि मला सुद्धा आठवते म्हटलं ते, की ज्यावेळेस सासूबाईंनी जोरात स्वामींचं नाव घेऊन जोरात आरोळी ठोकलेली होती, जोरात त्याने स्वामींची धावा केलेली होती, ते त्यांच्या कानावर पडून झोप उडाली होती त्यांची, ती झोपलेली होती. आणि ज्यावेळेस ते जोरात स्वामी महाराज जोरात हाक मारली त्यांनी, त्यावेळेस त्यांची झोप उडाली होती. तर ते म्हटलं की हे मी पण ऐकलं म्हटलं थोडंसं. आणि नंतर मग पुढं काय झालं मला समजलं नाही. डोळे उघडून मी शुद्धीवर येऊन पाहेपर्यंत तर सगळं संपलं. त्यानंतर जे काय घडलं, या सगळ्या गोष्टी नंतर त्यांना समजल्यानंतर स्वामी काय करतात, कशा रीतीनं भक्ताचं रक्षण करतात, आजपर्यंत आपण स्वामीला नाकारत आलो. आणि स्वामीने अक्षरशः आपल्या केवळ सासूबाईंचं, त्यांच्या भक्तीचं मान राखण्यासाठी त्याने आजपर्यंत केलेली सेवा कुठेही कणभर सुद्धा निरर्थक व्हायला नको. तर त्याचा मान ठेवण्यासाठी स्वामींनी आमच्यासारख्या परिवारातल्या सगळ्या नास्तिक व्यक्तीचं सुद्धा रक्षण केलं. आणि तेवढंच नाही, जो दुसरा ट्रकवाला होता, धडकलेलं होतं झाडाला जाऊन, तर त्याचं ट्रकचं पूर्ण पुढची बाजू जी आहे ना, ती पूर्ण एकदम इतक्या बेकार कंडिशनमध्ये जाऊन पुजलेली होती, इतके म्हणजे विछिन्न अवस्था झालेली होती त्याची, की पाहिल्यानंतर कोणी म्हणणार की ड्रायव्हर वाचलेला असं, पण त्यातून सुद्धा तो बाहेर पडला. मार लागलेला होता त्याला भयंकर, रक्त वाहिलेलं होतं, मार लागलेलं होतं सगळं, पण प्राणाला धोका झाला नाही, त्याचे प्राण सुरक्षित राहिले, त्याचे जिवंत राहिलं होतं. आणि त्याचं पण रक्षण झालं. आणि त्यानंतर मग त्याच्या मालकाने एक हे विचार करण्याची जास्त महत्वाची गोष्ट आहे, त्याच्या मालकाने यांचा दवाखान्याचा पूर्ण खर्च उचलला. म्हटलं आमच्याकडून झालेली चूक आहे, आम्हाला मान्य आहे, आणि तुमचं जे काही खर्च असेल ते आम्ही देऊ. आणि त्यांनी खर्च पण दिला त्यांचा.
आणि अशा रीतीने सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि त्यावेळेस वर्षाताईंना स्वामीवरती विश्वास विश्वास बस, स्वामींच्या कृपेवरती विश्वास बस. स्वामी काय स्वामी करू शकतात हे हा, सुद्धा. त्यांना लक्षात आलं होतं. आणि स्वामींची कृपा कशा रीतीने आपल्या पाठीमागे राहत. मग त्यावेळेस पासून त्यांनी पण आपल्या सासूबाई सोबत तारक मंत्राची सेवा करायला सुरुवात केली. आणि आज म्हणजे गेल्या वर्षापासून आजपर्यंत अशी परिस्थिती घरामध्ये आहे त्यांच्या की एकदम त्यांचं घर स्वामीमय होऊन गेलेलं आहे. एकंदरीत घरातील सर्वच लोक स्वामी भक्त झालेले. स्वामी भक्त झालेले आहेत. त्यांचे सगळे घरातले प्रत्येक जण स्वामींचं नामस्मरण केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला सुरुवात करत नाही. त्यानंतर मग मागच्या गुरुपौर्णिमेला ते अक्कलकोटला येऊन दर्शन करून त्या ठिकाणी हे करून गेलेले होते ते. आणि आता ताईने असं सांगितलं की आम्ही परत दिंडोरीला पण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन जर गुरुमाऊलींचं दर्शन झालं आणि प्रत्यक्ष जर बोलणं झालं तर आम्ही आमचं भाग्य समजू, पण आम्ही जाणार आहे नक्की दिंडोरीला पण, असं त्यांनी सांगितलं. तर अशा प्रकारचा त्यांचा हा दिव्य स्वामी अनुभव त्यांनी पाठवलेला आहे. कशा प्रकारे स्वामींनी त्या निर्जन जागेवरती हायवेवरती एक गाडी सुद्धा नव्हती, त्यांच्या पाठीमागे पण नाही पुढं पण, आणि साईडने एखादी गाडी जात होती. तर अशा निर्जन वातावरणामध्ये त्या ठिकाणी अर्धा कार अचानक येणं, मदतीला त्यांच्या उभं राहणं आणि ऍक्सिडेंट झालेला असताना, नाहीतर परिस्थिती आजची अशी आहे की ऍक्सिडेंट झालेला आहे तर लोक व्हिडिओ काढत उभा राहतात त्या ठिकाणी, किंवा आपल्यावरती काहीतरी येईल म्हणून निघून जातात, किंवा मदत करावं लागेल, किंवा आपण अडकू इथं आपली कामं आपले हे होतील म्हणून लोक निघून जातात. सर कोणीही विचार करत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ते थांबले त्या ठिकाणी, त्यांनी मदत केली. आणि एवढी मोठी मदत की जे सांगितलं ना आता, ते सकाळपर्यंत थांबलेले होते. त्यांची मीटिंग होती, मुंबईला जायची होती, त्यांना कंपनीमध्ये मीटिंग होती त्यांची 10-11 वाजता. मीटिंग कॅन्सल केली त्यांनी. म्हणजे फक्त स्वामी आपल्यावरती कृपा करत नाहीत, स्वामी आपलं फक्त रक्षण करत नाहीत, तर आपल्याला सहाय्य करण्यासाठी ते केवळ आपल्या पाठीशी राहत नाहीत, आपल्या प्राणाचं रक्षण करत नाहीत, तर आपल्याला सहाय्य करण्यासाठी त्या प्रकारची मदत सुद्धा आपल्याला देतात. बरोबर. आपल्या भोवताली जे लोक आहेत ना, त्यांच्यामध्ये त्या प्रकारची मानवता ते जागी करतात, त्यांच्यामध्ये तो दयाभाव जागी करतात. तर अशा प्रकारे स्वामींची कृपा काम करते. आणि आता हा अनुभव जो आपण ऐकलेला आहे, या अनुभवातून आपण काय शिकायचं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सर्वांना समजून घेण्यासारखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या अनुभवातून आपण शिकायचं काय. ज्या वेळेस अशा प्रकारे ऍक्सिडेंट होत होता, त्यांना पूर्वसंकेत भेटले होते. त्यांना ऍक्सिडेंट होण्याच्या अगोदरच त्यांना असं वाटायला लागलं की काहीतरी अशुभ घडण्याची शक्यता आहे. हे दैवी संकेत असतं. असं ज्यांच्या जीवनामध्ये घडतं ना, ते समजून घ्यायचं की हा खूप उच्च लेवलचा साधक आहे. याची साधना जी आहे, भक्ती जी आहे, नामस्मरण जे आहे, जप जे आहे, ते एका उच्च लेवलला जाऊन पोहोचलं. त्यावेळेस असे दैवी संकेत आपल्याला भेटत असतात. गुरुचे जे संकेत असतात ना, ते अशा रीतीने शिष्याला भेटत असतात. बरोबर. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला, एकदम भयंकर रीतीनं वेगात ज्यावेळेस गाडी समोरून आली, ट्रक त्यांची, त्यावेळेस त्यांच्या मुखाला दुसरे तिसरे काही आलं नाही, ते स्वामी म्हणून जोरात हाक मारले त्यांनी. तर आपल्या भगवद्गीतेमध्ये, आपल्या धर्मग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे, अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. ते त्या ठिकाणी सिद्ध होतं. तो जो भगवद्गीतेचा श्लोक आहे तो त्यांनी त्यांच्या जीवनात उतरवलेला आहे. त्यांना माहिती नाही तो, पण उतरवलेला आहे. ही स्थिती कधी येते माणसाला, ज्या वेळेस उत्तम रीतीनं माणूस जप करायला सुरुवात करतो. असं जे नामस्मरण असतं ते एका उच्च लेवलपर्यंत जाऊन पोहोचतं. उत्तम प्रकारची अवस्था ज्या वेळेस तो प्राप्त करतो, त्यावेळेस तो एक उत्तम साधक बनलेला असतो. आणि ही अवस्था ज्यावेळेस त्याला प्राप्त होते, अशी अवस्था ज्यावेळेस प्राप्त होते, त्यावेळेस गुरुचे संकेत त्याच्याकडे यायला. आणि ह्या घटनेमध्ये जे झालं, अशा एकदम मृत्यू पुढे 2 सेकंदावरती उभा आहे आणि त्यावेळेस मुखामध्ये त्यांच्या स्वामींचं नाव आहे, दुसरं तिसरं काही नाही, स्वामींचं नाव आहे त्यांच्या मुखामध्ये. तर आपल्या शेवटच्या क्षणाला सुद्धा आपल्या इष्टदेवाचं, आपल्या गुरुचं नाव आपल्या मुखातून येणं, हे खूप मोठं साधनेचं फळ आहे, हे खूप मोठं तप आहे, हे खूप मोठी साधनेची उच्च अवस्था आहे. आणि ही अवस्था ज्यावेळेस साधक प्राप्त करतो, त्यावेळेस त्या साधकाने मारलेली हाक भगवंतापर्यंत, गुरुपर्यंत, आपल्या इष्टदेवापर्यंत निश्चित पोचत असते. त्यासाठी सांगितलं जातं की नामस्मरण काय, त्यासाठी सांगितलं जातं की जप काय. आणि जप करताना फक्त जपच करायचं आहे, नामस्मरण करता फक्त नामस्मरणच करायचं आहे. आतमध्ये दुसरं काहीतरी चालू आहे आणि बाहेर दुसरं काहीतरी चालू आहे असं नको येतं. ज्यावेळेस आतून आणि बाहेरून एक होतं, अशा प्रकारचं ज्यावेळेस नामस्मरण करतो आपण, तर नामस्मरणाच्या बाबतीमध्ये, जपाच्या बाबतीमध्ये कबीरदास असं सांगतात की सुमिरण ऐसा कीजे खरे निशाने चोट,
मन ईश्वर में लीन हो हिले ना जीवा हो, म्हणजे आपलं होठ सुद्धा हलता कामा नये, जीवा सुद्धा हलती कामा नये आणि आपलं मन ईश्वरामध्ये लीन झालेलं असणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आतून नामस्मरण सुरू होतं, आतून जप सुरू होतं, त्यावेळेस आपण जे करतोय ते निशाण्यावरती जातं. बरोबर, म्हणजे त्यातून जे साधायचं आहे ते चाललं जातं. ते साधलं जातं त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी या अनुभवातून आपल्याला शिकायला भेटतात. खूप दिव्य अनुभव आहे आणि या अनुभवातून आपल्या सर्वांसाठी शिकण्यासारखं खूप काही आहे. तर अशा प्रकारे वर्षाताई पाटील यांचा जो स्वामी अनुभव होता तो तुमच्याशी मी शेअर केलेला आहे. तर आजचा जो हा स्वामी अनुभव आहे आपण सर्वांनी ऐकला. हा स्वामी अनुभव जास्तीत जास्त आपल्या स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. तर आपण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारे दिव्य स्वामी अनुभव घेऊन येत असतो आणि साधनेच्या आणि उपासनेच्या संदर्भातील शास्त्रोक्त माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत जास्तीत जास्त शेअर नक्की करा. जर तुम्हालाही असे काही स्वामी अनुभव आले असतील तर तुम्ही आम्हाला तुमचा स्वामी अनुभव शेअर करू शकता. तर चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तर तिथून तुम्ही तुमचा स्वामी अनुभव आम्हाला कळवू शकता. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच दिव्य स्वामी अनुभवासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.